बाय दोघही जण. अरे बाप रे बाय. आपल्या आईला घेऊन पडला हा. चांगलीच पडली असती आणि घुसली होती याच्यात. हे नुसते असे गेम पाहत राहते आणि डोक्यात हेच राहते याच्या. स्कूलमध्ये कोणाला मारत नाही ना असं? मारू नको नाही तर फालतू कंप्लेंट यायची मला. इतकी जागा आहे गाईज, लोकांना बसायला जागा नसते, सोपे नसते घरी. आणि आमच्या घरी सगळं असल्यानंतर आमचा पोरगा खाली बसते. दिली नाही एकच ऐकायचं फक्त का? एकच ऐकायचं म्हणजे तू आमची किती ऐकते सांग? बहुत सारं. कुठं ऐकते? तुला टीव्ही नको पाहू म्हटलं तरी पाहिजे, मोबाईल नको पाहू तर म्हटलं पाहिजे. हे गाईज, गुड मॉर्निंग. आपल्या सर्वांचं स्वागत आहे आमच्या आणखी एक नवीन ब्लॉग मध्ये, महाराष्ट्र येथील चंद्रपूर या शहरातून. गाईज, चांगली मॉर्निंग तर चांगली मॉर्निंग राहिली तर चांगला नाश्ता पण पाहिजे. तर बघा गाईज, काय जबरदस्त नाश्ता बनला आहे. उपमा सोबत आहे काजू सोबत. क्या बात आहे, क्या म्हणजे याची टेस्ट काय राहील आता तुम्ही विचार करून घ्या. A few moments later. तर गाईज, आज बनले अनरसे, पण त्यात काहीतरी विषय झाला म्हणून थोडे फाटले. आता यांची इच्छा झाली असं अनरसे खाण्याची, अमृताची, आईची. इथं दिसूनही राहिला अर्धा खाऊन. कोणतरी खाल्ला वाटते अनरसा, है ना? हा. एवढ्या मिरच्या खराब होऊन गेल्या गाईज, म्हणून ते जरा जास्त आणल्या ना, आणि एक खराब झाला त्याच्यातल्या, तर मग एवढ्या सगळ्यांना खराब करते. बघा आता केवढं मोठं नुकसान झालं. हो, आता तुमची वहिनी काय बनवत आहे? आता इथं व्हिडिओ काढायला गेली, पडून गेली तुमची वहिनी. का बनतायची स्पेशल? हा, बाप रे, झाले नाटकं चालू यांचे. जाऊ द्या, हायलेस विचारू का बनत आहे काय स्पेशल? वरण. हा, कसं? फोडणीचं? आणखी मगाची भाजी आहे थोडीशी. तर असा अपडेट आहे स्वयंपाकाचा. फोडणीचं वरण, भात, पोळी आणि मगाची भाजी आहे थोडीशी, असं अपडेट आहे. तर गाईस, विदात रोज व्हिडिओ बघते, तर कशा प्रकारचे व्हिडिओ बघते तुम्हाला आज दाखवतो. आणि तो काऊन मग असा जंप मारते आपण त्याला विचारू. ठीक आहे ना? हे बघा, या अशा प्रकारचे व्हिडिओ बघते. हा, मागून ते गेम्स राहते आणि मागून कॉमेंट्री राहते. कोणाकोणाचं म्हणजे जसं सिंचनचा आवाज मध्ये राहते, याच्या त्याच्या आवाज मध्ये राहते, आणि ते असे फायटिंग किंवा मारामुरीची गेम राहते. तर त्याच्यात विदातला एवढं आवडते तर तो तिथे जंप मारू मारू पाहते. आणि त्याला काय वाटते की असं केल्यानं म्हणजे त्याला असं वाटते की तो स्वतः खेळून राहिला, मारून राहिला स्वतः. त्याच्या दिमागात असं काहीतरी राहते म्हणून तो तसा करते, है ना? आता बसला, आता दुसरा व्हिडिओ लावायला. बघा, लावला दुसरा व्हिडिओ. दुसऱ्यांचे व्हिडिओ बघते, मस्त व्ह्यूज देते त्यांना, आणि आपल्या पप्पाचेच व्हिडिओ बघणार नाही तो. म्हणजे किती माझं दुर्दैव म्हणायचं की स्वतःचा माझा पोरगा, तुमच्या भावाचा मुलगा, आपल्या पप्पाचे व्हिडिओज नाही बघत, दुसऱ्यांचे व्हिडिओज बघून त्यांना व्ह्यूज देते. हा, है ना? हे बघा, आता लावला, मागं पुढं करत राहते आणि एकच व्हिडिओ 10 वेळा पाहते. हे याची लावला बा, माइनक्राफ्टचा गेम उभी उभी वाला. हा, मजा आ रही है ना? बहुत मजा आ रही. आणि काय केलं, हातपाय धुतले फक्त, तयारी वगैरे काहीच नाही केली. पूर्ण म्हणजे एवढी गडबड असते की त्याला वाटते की सुटून जाईल. पण हे युट्यूब वरूनच बघून राहिला ना, है ना? युट्यूब वरच बघताय ना तू. असं काही नाही की चॅनल वर बघत आहे की ते चाललं जाईल समोर. याच्यात तो पॉज करून सगळं काही आपले काम निपटवू शकते, पण नाही करत. हे आहे आमच्या रिदाचे रोजचं डेली रुटीन. सकाळी उठलं, तयारी केली, स्कूल गेला, स्कूल मधून आला की मग बघते आपला टीव्ही. हे सगळं काही चालू राहते त्याचं. आणखी ते एक गेम आहे, आणखी तो आता कोणता गेम पाहते का माहित नाही. त्यात ते सगळे असे हाडकिले हुडकिलेच राहते, पण मारत राहते एकमेकांना. बस, पुन्हा चेंज केला, आता ऍड आली. आता गेम कोणता आहे माहित नाही. इथं ते मुन्ना मुन्ना लगा, साईड से लगा दे, असं बोलणं राहते. तिथं ओगी आहे, ओगीचा भाऊ आहे तो. आणि हे घर मला वाटतं फ्रँकलिनचं आहे. आणि हे आपला हे वाला गेम आहे, जीटीएफ गेम आहे. जीटीए ग्रँड थ्री ऑटोचा सीन आहे पूर्ण. आता आम्ही खेळलो आधी गेम, पण हे गेम पाहते, खेळत नाही. तेव्हा याचं चालू. ते कसं का ऑन करायचं म्हणजे, पण ते गेम फक्त पाहण्यासाठी एवढंच ठेवायचं. तू कंटिन्युअसली गेम बघते रे रिदार.
आमच्या घरी माहितीये का गाईज, 1 2 आणि मी जिथं बसलो 3 असा सोफा सेट आहे छान. एक छान मस्तपैकी झुला आहे, याच्यावर बसायला तर कित्येक लोकांना आवडते. पण हा बघा आतापर्यंत तुम्हाला खाली बसून दिसत नव्हतं ना, आता येऊन वरती बसला. म्हणजे एवढं सगळं बसायला असल्यानंतरही तो नाही का त्या सोप्यावरून नाही का ह्या मोठ्या सोप्यावरून असा घसरत घसरत खाली येऊन इथं झोपून पाहत राहते. म्हणजे हे कोणती निंजा टेक्निक आहे का हे बाबा काय बघा. रिजाची निंजा टेक्निक तुम्हाला मी किती वेळा सांगितलंय टीव्ही बघण्याची. आता ते लागलं पाहता. आता दुसरं पाहिजे म्हणजे एका जागी आमचं आहेच नाही. हे आमची दिनचर्या आहे रिदाची. तुम्हाला तेच दाखवत होतं माझा मुलगा काय काय करतो. म्हणजे काय काय करत नाही, फक्त एकच गोष्ट करते, टीव्ही झाल्यानंतर मोबाईल, मोबाईल झाल्यानंतर टीव्ही. आणि त्याला म्हटलं अभ्यास कर तर नाही न नाही न. हो ना, हो ना रिदा. तेव्हा आता सरकत सरकत चालला. हे आमच्या रिदाची दिनचर्या. तुमच्या घरी कोणी आहे का सांगा बरं असं कमेंट करून. जो कोणी नवीन बघत असेल किंवा जुनं तुमच्याकडे लहान मुलं असेल ते असेच करतात का, आम्हाला नक्की कमेंट करून सांगाल बरं. आता बघा पुन्हा एक आणखी नवीन लावला कुठला गेम आहे तो. इकडे असं काहीतरी तो एक रिसिव्हर आहे बॉम्ब फोडण्याचा. जेव्हा आता हे आगळे वेगळे चेहरेवाले लोक राहते. काय राहते रे गेम मध्ये? हा, काय राहते? आवाजच नाही येत. मग काय होते त्याच्यात? मारापिटी होते. मग तुला त्याच्यात असं फील का होते, असं मारापिटी केल्यानंतर असं म्हणजे काय वाटते? म्हणजे तुला असं वाटते का तू पण मारून राहिला म्हणून असं वाटते का? मग 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 हम्म. आता हा काहीच्या काही बडबड करणार जाण बुजून. तर बघा हे तुमच्या घरी पण चालते का, असे लहान मुलं बघतात का हेच गेम सेम, की फक्त माझाच आहे एंटिक मला असं वाटते. हे नुसते असे गेम पाहत राहते आणि डोक्यात हेच राहते याच्या. स्कूलमध्ये कोणाला मारत नाही ना असं? मारू नको नाही तर फालतू कंप्लेंट यायची मला. ऑफ द कॅमेरा का म्हटलं होतं त्यांनी, आता मारलं ना, आता कॅमेरा जसंच मी ऑन केला तो नाही म्हणून मारलं. हे बघा आता बसण्याची स्टाईल, इतकी जागा आहे गाईज. लोकांना बसायला जागा नसते, सोपे नसते घरी. आणि आमच्या घरी सगळं असल्यानंतर आमचा पोरगा खाली बसते. काय माहित नाही काहून असं आहे तर. चाललं गेम मध्ये पूर्ण कॉन्सन्ट्रेशन आहे त्याचं. आता झोपलं पण आता. सगळे नाटकं आहे म्हणजे कॅमेरा चालू आहे ना म्हणून माहित आहे का, अशी नाटकं चालू आहे. नाही ना ते आला बा तो हिरवावाला कोण आहे का. आता बा हे रिसिव्ह काय तर लिव्हर खिचलं, आता तो इकडून धावणार. त्याच्या मागे लागला का रे तो? तेव्हा हो मागे लागला. का करते आता तो? हा, हाच धावून राहिला. याला वाटते की हाच धावून राहिला. का करणार आहे तू आता? मारणार आहे. हे बघ 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 कसं कसं मारणार आहे. हे बघ कसा करते. बापरे किती साईड इफेक्ट झालेले आहे. एक दिवस असं येणार आहे पागलखान्यात टाका लागते का काय आम्हाला. कोणता गेम आहे? मिक्स होऊन गेला हो का? हा 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 कसं आहे काय? अच्छा, बापरे बाप. आणि मग तुला आता एवढं सगळं माहिती आहे तर थोडस अभ्यासाचं विचारू का तुला? आ विचारू? सगळे टीव्हीचे परिणाम आहे बघा. सगळे टीव्हीचे परिणाम. रिदा तुझे नाही का हे जे आहे ना सगळे नखरे नाही का, माहित आहे का? फादर पण बघते आपले ब्लॉग्स. मग हा कर असं कर. हा कर ना, कर ना. हा दिसणारच आहे. आणि गाईज स्वयंपाक खोलीमध्ये चालू आहे आपला ब्लॉग अंडा करीचा. वा वा वा. नाही अंडा करीचा नाही हा. नाही हे भाऊबीजचा आहे. भाऊबीजचा पाहून राहिले. हाय मस्त ब्लॉग आहे गाईज, बघा नक्की सगळेजण. खूप मजेशीर ब्लॉग आहे हा पण. बाय दोघही जण. अरे बाप रे बाय. आपल्या आईले घेऊन पडला हा. चांगलीच पडली असती, घुसली होती याच्यात. ये ये लागलं नाही ना? हा? अरे 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 घेऊन पडला आपल्या आईले तो. मग लागलं नाही ना? हा. अरे हे पुन्हा 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 पाडताय आता हा. हे रिदा तसं नाही करू रे, पडून जाते. सगळे जण रिदाची कंप्लेंट करत राहते सगळे जण. है ना रिदा किती फेमस आहे. पडला पुन्हा पुन्हा पडला. ये पडला रे पडला. घे ना मस्ती कर आणखी.
पहा आता आमचा रिदात रडत आहे बिचारा, कारण की त्याला कोणीच प्यार नाही करत असं त्याचं म्हणणं आहे. कोणीच प्यार करत नाही, फक्त मी प्यार करतो. यो मा माझी सोनी, ओ मा माझी सोनी. अगं किती सुंदर आहे, बघा बघा आमची सोनी किती सुंदर आहे. है ना, प्यार करते ना पप्पा? पप्पा प्यार करते का बा? हा, हो का नाही सांग? करते का नाही मग? करते? तुम्ही म्हटलं होतं ना का आपण शेक प्यायला शेकचं विचार तुम्ही फोन करून, शेकवाला चालू आहे का? रडायचं नाही, जिद्द नाही. हे बघ चालू झाली जिद्दपणा त्याची. हे नाही रिदात, जिद्द नाही, जिद्द पण जिद्द. अरे तर हे बा शेक म्हंटल मी, शेक म्हटलं, पण उद्या काहीच नाही मागशील मग तू. हा, तुला एक मी काय म्हटलं होतं, कुठलं तरी एक चॉईस कर. एक तर तू शेक म्हण किंवा काहीतरी, मग उद्या मग मागायचं नाही, मग हप्ताभर काहीच मागायचं नाही. तसंच असते म्हणजे का तुला रोज रोज बाहेरच द्यायचं का? काल खाल्लं ना मोमोज, खाल्ले का नाही? खाल्ले, मग आज काऊन पुन्हा बाहेरचं पाहिजे? रोज रोज बाहेरचं खाशील तर पोट खराब होऊन जाईल ना. हा, उद्या नाही, आता उद्या खाल्लं ना तर मग नाही का 5-6 दिवसानंतर खायचं. नाही म्हणायचं रे रिदात, कंट्रोल करायचं. तेव्हा ते चावत आहे, ते छी राहते रे रिदात. ब्राउनी शेक कशाला? अरे ब्राउनी शेक खाऊन पोट खराब करशील का रिदात तू? हे पोट आहे ना, हे पोट खराब होऊन जाते पूर्ण. हो ना मम्मी? हा, लाड करतो ना तुझं, जितका म्हणशील तितका लाड करतो. हो ना गाईस? आज म्हणत होती ना ट्युशन मध्ये गेला तर दिलं नाही तुला मॅगी बनवून? दिली नाही? ऐकायचं फक्त का? एकच ऐकायचं म्हणजे तू आमची किती ऐकते सांग? कुठं ऐकते? तुला टीव्ही नको पाहू म्हटलं तरी पाहिजे, मोबाईल नको पाहू तर म्हटलं पाहिजे. टीव्ही पाहू नको पाहू, कुठं ऐकते? नाही ऐकतो. म्हणजे टीव्ही नको पाहू म्हटलं तरी तू नाही पाहिली का? पाहिली. कुठं बोलताय? चल जेवण कर, चल पहिले जेवण कर तू. जेवण. ओ मामाजी सोनडी, चल 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 चल, ये मामाजी सोनडी चल मग जेवण कर छान. हे बघ आता एवढे सारे टाटा आणले, छान जेवण बनवलं एवढं छान. मग तुला एक गोष्ट देतो मी जेवणासोबत, ठीक आहे? जेवण करशील का मग? हा थांब आता देतो. हे छान वाली मी मस्त पैकी शेव आणली आता, तर हे खाशील ना? हा, खाशील ना? आता माझ्या टाटावर झालाय हायजॅक, तुमच्या वहिनीनं केला हायजॅक. मी छान मस्त पैकी बघा आज किती छान डाळ आपलं फोडणीचं वरण, हे शेव आता तुम्हाला दाखवली ती छान मी पाकिट मधून काढून ठेवली, पोळ्या घेतल्या आणि ह्या पोरीनं केला हायजॅक. आता नाही का असं हायजॅक कितीक लोक करतात आपल्या नवऱ्याच्या टाटांवर, हे इथून समजून येते. चला मग गाईज आजचा ब्लॉग आपण इथं सेंड करूया. ब्लॉग कसा वाटला कमेंटद्वारे नक्की सांगा. ब्लॉग पसंत आला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटतोय आता तुमच्यासोबत नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा. जय महाराष्ट्र. बाय.